श्री स्वामी समर्थ. नमस्कार. एज्युकेट युअर माइंड या चॅनलवरती सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. ते म्हणजे आपले आराध्य दैवत श्री स्वामी समर्थ आणि विश्वाचे अद्भुत रहस्य, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच आकर्षणाचा नियम. स्वामींची भक्ती आणि या नियमाचा योग्य वापर कसा करायचा, ज्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील, हे आज आपण पाहूया. लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगते की आपण ज्या गोष्टींचा विचार करतो त्याच गोष्टी आपल्याकडे आकर्षित होतात. आपले विचार म्हणजे ऊर्जा आणि ब्रह्मांड त्याच ऊर्जेला प्रतिसाद देते. मग स्वामी समर्थांची भक्ती या नियमामध्ये कशी मदत करेल? स्वामी समर्थांचे एक सुप्रसिद्ध वचन आहे जे आपल्या सर्वांना माहीत आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वचनामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सर्वात मोठा आधार आहे. जेव्हा आपण स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा आपल्या मनामध्ये नकारात्मकता आणि भीती दूर होते. आपली ऊर्जा म्हणजेच मी यशस्वी होणार किंवा माझे भलेच होणार या सकारात्मक विचारांमध्ये रूपांतरित होते. हा निर्भीड आणि सकारात्मक विश्वासच आपल्या इच्छाशक्तीला बळ देतो आणि आपण नकळतपणे आपल्या ध्येयांना आपल्याकडे आकर्षित करतो. स्वामींची भक्ती आपल्याला सकारात्मकतेच्या उच्च कंपनामध्ये म्हणजेच हाय व्हायब्रेशनमध्ये ठेवते. याचे एक छोटे उदाहरण पाहूया. एकदा एका भक्ताचे काम अनेक प्रयत्नानंतरही अडकूनच पडले होते आणि तो खूप चिंतेमध्ये होता. त्याने अक्कलकोटला येऊन स्वामींना विचारले, स्वामी, माझे काम पूर्ण होईल की नाही? त्यावर स्वामी फक्त हसले आणि म्हणाले, अरे वेड्या, तू फक्त आनंदी आणि निश्चिंत राहा. मी तुझ्या पाठीशी आहे. काम आपोआप होईल. भक्ताने स्वामींच्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवला आणि त्याने चिंता करणे सोडून दिले आणि केवळ स्वामींचे नामस्मरण केले. आणि काय आश्चर्य! काहीच दिवसात त्याचे अडकलेले काम कोणत्याही प्रयत्नांशिवाय पूर्ण झाले. म्हणूनच केवळ फक्त विचार आणि विचार करून चालत नाही, तर स्वामी नेहमी कर्म करण्यावर जोर देत असतात. लॉ ऑफ अट्रॅक्शन तेव्हाच काम करते जेव्हा तुम्ही विश्वास ठेवून कामाला लागता. दुसरे महत्त्वाचे पाऊल म्हणजे कृतज्ञता म्हणजेच ग्रॅटिट्यूड फील करणे. आपल्याकडे जे काही आहे त्यासाठी स्वामींचे आभार माना. कृतज्ञता ही विश्वाला दिलेली एक सकारात्मक सूचना आहे. माझ्याकडे भरपूर आहे आणि अजून चांगले माझ्याकडे येत आहे. रोज सकाळी स्वामींचे नामस्मरण करून त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहा. कृतज्ञता व्यक्त करा. तुमचा दिवस सकारात्मक ऊर्जेने सुरू होईल. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ हेच परम चैतन्य आहेत. तुम्ही जे काही सकारात्मक विचार त्यांच्या चरणी अर्पण कराल तेच निश्चित पूर्ण होईल. रोज स्वामींचे स्मरण करा आणि सकारात्मक राहा. मग बघा तुमच्या इच्छाशक्तीला स्वामी कसे प्रत्यक्षात आणतात. तुम्हाला तुमचे ध्येय नक्कीच मिळेल. श्री स्वामी समर्थ.